विनायक राऊतांसह त्यांचा मुलगा गीतेशची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे। ठाणे पोलिसांकडून आज या चौकशीच्या शक्यता वर्तवली जाते। सुनेच्या तक्रारीनंतर राऊत कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांची सून गिरिजाने केलाय, तर आरोपांमागे राजकीय षडयंत्र आहे असा दावा विनायक राऊतांनी केलाय। मी आजच्या मीटिंगला आपल्या समोर तो काय पुरावा उघड करत नाही, पण यामध्ये जे षडयंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू। तर विनायक राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। हे सगळे खोटे आरोप आहेत आणि हे राजकीय षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर विनायक राऊतांची सून गिरिजा हिने जे आरोप केलेले आहेत ते आरोप विनायक राऊतांनी फेटाळून लावलेले आहेत। ठाणे पोलिसांकडून आज त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर विनायक राऊतांनी घरातून जाताना तिनं सोनं नेलेलं आहे असं म्हटलेलं आहे। हिम्मत असेल तर किती स्त्रीधन आणलं ते सांगावं आणि सासरी येताना किती स्त्रीधन आणलं ते सांगावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर विनायक राऊतांनी सून गिरिजावर आरोप केलेले आहेत। तिने येताना किती स्त्रीधन आणलेलं होतं आणि जाताना ती किती घेऊन गेली त्या संदर्भातली माहिती द्यावी असंही सांगितलेलं आहे। 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना जो 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधनसुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे। ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उकळून काढायचं नाही। करायचं आलं खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे, तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं।